अमेरिका इराण युद्धामुळे गॅस तुटवड्याची परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचा फटका आता कराडकरांना देखील बसताना आपल्याला बघायला मिळतोय। खरं तर स्वयंपाकाचा जो काही गॅस सिलेंडर आहे त्याचा पुरेशा प्रमाणात साठा कराडमध्ये देखील उपलब्ध आहे, मात्र नागरिकांमध्ये काहीशी भीती या सगळ्या एकूणच परिस्थितीमुळे आहे। आणि आपण बघू शकतो कराडमधील गॅस गोडाऊनच्या ठिकाणी कशा पद्धतीनं नागरिकांनी रांगा लावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आपले गॅस सिलेंडर घेऊन हे सगळे नागरिक आहेत ते सकाळीच कराडमधल्या गॅस गोडाऊनच्या ठिकाणी आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। खरं तर 2 दिवसापासून याच गॅस गोडाऊनमध्ये गॅस उपलब्ध झालेला नव्हता, मात्र आज पुरेशा प्रमाणात हा सगळा गॅस सिलेंडर जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत आणि त्यामुळे काहीसा दिलासा कराडकरांना मिळाला आहे असं म्हणावं लागेल। आणि त्यामुळेच गॅस सिलेंडर लवकरात लवकर घेण्यासाठी हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणी आल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते। ज्या पद्धतीनं 25 दिवसाची अट घातलेली आहे, ज्यांचे 25 दिवस पूर्ण झालेले आहेत, ज्यांच्याकडे ऑनलाईन OTP आलेला आहे त्यांना हे गॅस सिलेंडर आहेत ते दिले जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते। इथल्या गॅस सिलेंडर किंवा इथल्या या गॅस एजन्सीचे जे प्रमुख आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी देखील आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय सांगाल, काय नेमकी परिस्थिती आहे गॅस सिलेंडरची सध्या स्वयंपाकात? काही प्रॉब्लेम नाही आहे, गॅस व्यवस्थित येतोय। फक्त कस्टमरमध्ये थोडंसं पॅनिक सिच्युएशन झालेलं आहे, त्यांना वाटतं की आम्हाला सिलेंडर मिळणार नाही आहे म्हणून लोक ओव्हर बुकिंग झालेलं आहे। बाकी काही अडचण नाही, गॅस व्यवस्थित सप्लाय चालू आहे, सगळ्यांना मिळतोय गॅस। एरवी दिवसाला किती गॅस सिलेंडर्स वितरित होत होते आणि या सगळ्या पॅनिक सिच्युएशनमुळे काही वाढ त्यामध्ये झालेली दिसते? साधारण 50-100 सिलेंडरची दररोजची वाढ झालेली आहे। दररोजचे जो काय सप्लाय चालू होतं त्यापेक्षा 50-100 सिलेंडर वाढ झाली पॅनिक सिच्युएशनमुळे। सप्लाय व्यवस्थित आहे, काही घाबरण्याचे काही कारण नाही आहे, सगळ्यांना सिलेंडर व्यवस्थित मिळत आहे। काल या ठिकाणी गॅस उपलब्ध नव्हता अशा पद्धतीची माहिती मिळते काय? काल भिलोडीमध्ये जिथून आम्हाला सप्लाय होतो त्या भिलोडी स्टेशनमध्ये गॅस नव्हता, परंतु त्यांनी लगेच दुपारनंतर चालू केली, आम्हाला रात्री गाडी आली, सकाळी आम्ही सुरू केलेलं आहे। पहिला पण कशा पद्धतीची परिस्थिती या सगळ्या कराड आणि परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय अनेक शहरांमध्ये गॅस तुटवड्याच्या भीतीनं नागरिक गॅस एजन्सीच्या बाहेर गर्दी करत असल्याचे दृश्य आहेत ते बघायला मिळतात आणि तशीच काहीशी परिस्थिती कराडमध्ये देखील आपल्याला बघायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कराड, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।